नमस्कार. उन्हाळा चालू झाला की आपल्याला बाहेरचं असं थंडगार काहीतरी खायची इच्छा होते. तर त्यामुळेच मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे. एकदम बाहेर भेटते तशी दाणेदार अशी कुल्फी. त्यासाठी जास्त साहित्य पण लागत नाहीये. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग कुल्फी बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकणार आहे आणि हे दुधाला आपण उकळी काढायची आहे. तापून घ्यायचं आहे. दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला पाहिजे तेवढं 1 लिटर वगैरे घेऊ शकता. इथे आपलं दूध तापून तयार आहे. त्यानंतर इथे मी गॅसवर ठेवली कढई. त्यामध्ये टाकले ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीनुसार टाकू शकता आणि हे ड्रायफ्रुट्स 2 मिनिटे आपण भाजून घेऊया. ड्रायफ्रुट्स भाजून झाले आहेत. आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. त्याच्यामध्ये टाकायचे आहे ड्रायफ्रुट्स. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा इलायची पावडर. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 टेबलस्पून मिल्क पावडर आणि मिक्सरचं झाकण लावून आपण हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये. बघा वाटून झालं आहे. मस्त पावडर तयार झालेली आहे. त्यानंतर गॅस चालू करायचा आणि दुधामध्ये आपण जे वाटलेलं आहे ड्रायफ्रुट्स वगैरे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने मस्त फिरवून घ्यायचं आहे. दूध घट्टसर होईपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी कढईमध्ये टाकणार आहे 2 छोटी वाटी साखर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. आणि आता आपल्याला ही साखर पूर्ण वितळवून घ्यायची आहे. मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे वितळून घ्या साखर. इथे आपली साखर बघा वितळून झालेली आहे. आता आपण हे वितळलेली साखर टाकायची आहे दुधामध्ये. तर काय करायचं, गॅस बंद करायचा आणि थोडी थोडी टाकायची आहे. एकदम टाकल्यानंतर ते उकळी आल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं करूनच हे टाकायचं आणि त्यामुळे आपलं दूध खाली सांडू शकतं. त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे. बघा मी टाकते त्याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं करून टाका. त्यानंतर परत आपण गॅस चालू करूया आणि 2-3 मिनिटं परत हे फिरवून घेऊया म्हणजे अजून घट्टसर होईल. आता आपण गॅस बंद करूया आणि हे पातेलं गॅसवरनं खाली ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण आईस्क्रीमच्या साच्यामध्ये हे भरणार आहोत.
इथे बघा पूर्ण थंड झालेलं आहे. एकदा चमच्याने फिरवून घेऊया, खाली वर करून घेऊया. त्यानंतर आपण भरूया साच्यामध्ये. इथे बघा मी पूर्ण साच्यामध्ये भरत आहे. आता हे साच्यामध्ये भरून झालेलं आहे. आता आपण हे बंद करून घेऊया. आता आपण हे ठेवणार आहोत फ्रीजमध्ये. फ्रीजरला ठेवायचं आहे. हे बघा मी फ्रीजरला ठेवलेलं आहे आणि 4 ते 5 तास ठेवायचं आहे. 4 ते 5 तास झालेले आहेत. आता आपण बघूया आपली कुल्फी तयार झालेली आहे का नाही ते. तर चला मग मी तुम्हाला कुल्फी काढून दाखवते. आता कुल्फी कशी काढायची मी ते तुम्हाला सांगणार आहे. एका पातेल्यामध्ये साईडला पाणी घ्यायचं आहे आणि एक साचा उचलून पाण्यामध्ये असं मी दाखवते त्याप्रमाणे डीप करायचं आहे. हलक्या हाताने असं रब करून घ्यायचं आहे आणि आता साच्यामधून हळूच अशी काढायची आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या कुल्फी काढून घेऊया. एका ताटामध्ये काढून घेऊया. आता बघा माझ्या सगळ्या कुल्फ्या काढून तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत. नाही टाकलं, स्किप केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.